चला तर मस्त आज आपण हेल्दी नाश्ता बनवूया। बघू शकता तुम्ही किती मस्त असं झालेलं आहे। कोणतंही आपल्याला पूर्वतयारी करायची गरज नाही किंवा आंबवायची भिजवायची गरज नाही। झटपट असा हा नाश्ता आहे। 5 मिनिटांमध्ये रेडी होतो। खूप मस्त असं लागतो। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। बघू शकता तुम्ही एकाच वेळेस 5 ते 6 तुम्ही बनवू शकता। ही आलू टिक्की सुद्धा बनवू शकता। याला खूप मस्त असा हा नाश्ता आहे। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा। चला तर आपण रेसिपी बघूया। मी इथे पोहे घेतलेले आहेत, साधारण अर्धी वाटी एवढे। स्वच्छ 2 पाण्याने पोहे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। नीट करून घेतले आहेत पोहे। स्वच्छ 2 पाण्याने इथे वॉश करून घेत आहे व थोडा वेळ आपल्याला साईडला इकडली तयारी होईपर्यंत आपले पोहे छान मुरल्या जातील। तर मी पोहे धुवून ठेवलेले आहेत, छान असे मुरल्या जातील पोहे आपले। तोपर्यंत आपण इकडे तयारी करूया। मी इथे एक आलू घेतलेला आहे। आलूची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे। आलूची पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला। मी लहान मुलांसाठी बनवत आहे, तर हे आलू आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे। छोटी खिसणी किंवा मोठी असली तरी पण चालते। मी इथे मोठं खिसणीने खिसून घेत आहे आलू। अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचा व लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे, नाहीतर आपला आलू हा लालसर पडतो। मध्ये टाकून खिस ठेवला होता। आता पूर्ण पाणी आपल्याला आलूमधलं असं काढून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तो पूर्ण पाणी काढून एका भांड्यामध्ये मी आलू टाकत आहे। आता पूर्ण आपल्याला असं पोहे मॅश करून घ्यायचे, हाताने असे चोरून घ्यायचे आहेत। थोडा वेळ 5 मिनिटं साईडला ही तयारी करूपर्यंत ठेवले की मस्त छान असे पोहे मुरले जातात। मिक्सरमधून वगैरे काढायची काहीही गरज नाही आपल्याला। पोहे 2 चम्मच यामध्ये मी बेसन पीठ घातलेलं आहे व छान आपल्याला एकजीव करून हे मिश्रण घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता आणि बेसनसुद्धा टाकू शकता, दोन्ही पण। मी गव्हाचं पीठ घातलेलं नाही, नुसतं बेसनही घातलेलं आहे 2 चम्मच। अशा प्रकारे आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। जास्त पातळसरही नाही आणि जास्त घट्टसरही नाही। थोडं साईडला आपला तवा तर गरम होईपर्यंत 4 ते 5 मिनिटं तर लागतातच। असं साईडला ठेवायचं, छान असं मस्त मुरल्या जातं। थोडंसं कोथिंबीर घातला आहे व शिमला मिर्च घातली मी थोडीशी यामध्ये, व टोमॅटो घालायचा आहे। खूप मस्त असा हा नाश्ता रेडी होतो। तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने बनवा। यामध्ये तुम्ही थोडंसं कट करून 2 ते 3 लाल मिरचसुद्धा टाकू शकता किंवा हिरव्या मिर्च किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता। मी लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे यामध्ये मी मिरच्या घातलेल्या नाहीत, मिरच्यांचे तुकडे। तुम्ही नक्की आवर्जून मिरच्यांचे तुकडे घाला, खूप मस्त असे लागतात। थोडंसं मी जिरं घातलेलं आहे यामध्ये। चवीनुसार मीठ घालायचे, 1 चम्मच चवीनुसार मीठ घातलेले व थोडीशी मी लाल तिखट घातली, थोडीशी हळद घातलेली आहे। छान आता मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे। बघू शकता किती मस्त असं दिसतंच आपल्याला दिसत आहे हे। चला तर मस्त आपला तवा असा गरम झाला आहे, हे पण याला पण 5 मिनिटं झालेले आहे। थोडंसं तेल टाकू व साईडने असं पसरवून घेऊ, याने काय होईल, चिटकणार नाही। तुम्ही एकदम असं मोठं डोशाच्या आकारामध्ये सुद्धा करू शकता किंवा असे छोटे छोटे सुद्धा करू शकता तुम्ही। खूपच झटपट असा हा नाश्ता आहे। खायला तर खूपच मस्त लागतो चटणीबरोबर, किंवा चटणी जरी तुम्ही बनवली नसेल तर असं नुसतं सुद्धा खायला खूप मस्त लागते, किंवा दह्याबरोबर सुद्धा। नक्की तुम्ही आवर्जून एक वेळेस बनवा। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। मस्त अशी वरची बाजू आपली बघा कोरडी झालेली आहे, मस्त अशी भाजल्या गेलेली आहे। आपल्याला हळू असं पूर्ण असं छान खालच्या बाजूने भाजले की लगेच असं पलटल्या जाते। बघू शकता तुम्ही, कलर बघून शकता तुम्ही किती मस्त असा सुरेख असा कलर आलेला आहे, मस्त छान। लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा मी असं पलटून घेणार आहे। जास्त वेळ नाही लागत याला, 4 ते 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी रेडी होते। चला तर प्लेटमध्ये काढून घेऊ आपण एक एक। बघू शकता किती मस्त असा एका चम्मचमध्येच हा नाश्ता, एका चम्मचलाही कमीच तेलामध्ये हा नाश्ता रेडी झालेला आहे। तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता तुम्हाला जर करायचं असेल तर, पण असं सुद्धा खूप मस्त लागते। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा। चला तर तुम्हाला मी मोठा एक बनवून दाखवते, याचा जसा डोसा बनवून दाखवते। एकदम मोठ्या साईजमध्ये, बिलकुल तुटत नाही, मोडत नाही। असं पसरून तुम्हाला जेवढं हवं मोठ्या आकारामध्ये तेवढंसुद्धा तुम्ही बनवू शकता। अशा प्रकारे
बघू शकता किती मस्त अशा रेडी झालेला आहे नाश्ता. हा नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, खूप आवडीने मुलं खातील. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. हे बघा, हे पण भाजलेलं आहे, मस्त असं छान मस्त कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला असं भाजून घेऊ. पलटताना आपल्याला घाई नाही करायची. थोडंसं मऊ एकदम मऊ असं सॉफ्ट बनतात, त्यामुळे तुटायची भीती असते. हळून आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त अशा रेडी झालेल्या. तुम्ही आलू टिक्कीसुद्धा याला म्हणू शकता. चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अशाच तुम्हाला पौष्टिक नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील.